लोकायुक्ताच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की गेल्या कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे आणि अण्णा म्हणतात की हा मसुदा केंद्र शासनाने जसा केलेला आहे तसा असावा. मी त्यांना दाखवून दिलं आहे की जसाचा तसा हा कायदा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये जॉईंट ड्राफ्टिंग कमिटी जी आहे जे दिल्लीमध्ये आहे, खरं म्हणजे त्या जॉईंट ड्राफ्टिंग कमिटीने तयार केलेला हा मसुदा आहे. इथे करण्याची आवश्यकताही नव्हती, पण तो अण्णांचा आग्रह आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तोही मसुदा या ठिकाणी विचारात घ्यावा असं त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. उद्या तशा स्वरूपाचं लेखी पत्र आम्ही या ठिकाणी अण्णांना आणून देऊ. केंद्राकडे काय संपर्क झाला तुमचा? केंद्रात आमचा संपर्क सुरू आहे, सतत सुरू आहे. येण्याबद्दल नाही, पण उद्या एक केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा एक सकाळी पत्र मी या ठिकाणी अण्णांना येऊन देणार आहे की लोकपालच्या बाबतीमध्ये आज काय चाललेलं आहे. सुप्रीम कोर्टात सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. 28 तारखेची त्यांनी पुन्हा डेडलाईन दिली की नावं पुढच्या कमिटीकडे तुम्ही 28 तारखेपर्यंत पाठवली पाहिजेत. आणि मला वाटतं तिथे जे कामं जे टप्प्याटप्प्याने असतात आणि त्याला थोडा वेळ लागणार आहे पद्धती चाललेली आहे, परंतु अंतिम टप्प्यामध्ये लोकपाल नियुक्तीचं काम या ठिकाणी आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्र काढलेलं आहे की अण्णांच्या जीवाशी खेळू नये असं पत्र शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलं. तो शिवसेनेचा प्रश्न आहे, तो पक्ष वेगळा आहे, त्यांचे विचार वेगळे आहेत. त्यांनी म्हटलं तर त्याला काही आमचं काही ऑब्जेक्शन असतं किंवा काही असण्याचं कारण नाही. मुख्यमंत्र्यांना लिहिलं असू द्या ना, त्यांचं कामच आहे, त्यांचा तो पक्ष आहे, पक्ष वेगळा आहे. त्यांनी लिहिलं तर मला काही त्यात वावगं वाटत नाही. ते त्यांचे विचार आहेत, ते नेहमी आपल्या पत्रातून वर्तमानपत्रातून व्यक्त करत असतात. ते परवाच झालेलं आहे, त्याच्यामध्ये त्याचं हेड न्यूजच झालेली आहे. स्वतः मुख्यमंत्री सुद्धा या लोकायुक्ताच्या कार्याच्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत. हे आपण त्या आधीच कॅबिनेटच्या दिवशी अशी आम्ही कायदा तयार केला, त्याला मंजुरी दिली. प्रतिक्रिया दिली. अण्णांनी सकाळी बोलताना सांगितलं की जी चूक केंद्र सरकारनं केली तीच राज्य सरकारनं केली. मंजूर करताना कायदा 1971चा केला. 1971चा कायदा नाही आहे. मी अण्णांना तेच सांगितलं की आपण जो दिल्लीला कायदा त्या ठिकाणी तयार केलेला आहे तो जसाचा तसा आपण या ठिकाणी आणलेला आहे. आपणही वाचा, म्हणजे आपल्यालाही म्हणणं आहे की आपणही तो वाचा. हा जसा दिल्लीमध्ये अण्णा म्हणजे तसा पाहिजे, हा जसा तसाच आहे. त्याच्यामध्ये एक अक्षर सुद्धा फरक नाही, एक अक्षर सुद्धा. आता अण्णांचं म्हणणं आहे, या संदर्भामध्ये अण्णांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये जॉईंट ड्राफ्टिंग कमिटी जी आहे ती नेमण्यात यावी. खरं म्हणजे दिल्लीमध्ये अण्णांनी दिलेलेच माणसं त्याच्यामध्ये होते, लोक त्याच्यामध्ये प्रतिनिधीमध्ये होते आणि त्यांनी हा मसुदा तयार केला आहे आणि तेच बिल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामुळे आम्हाला वाटलं की त्याची आवश्यकता नाही, पण अण्णा म्हणतायत म्हणून आम्ही त्याचा अंतर्भाव याच्यामध्ये आता केलेला आहे. उद्या तशा स्वरूपात आम्ही पत्र देणार आहोत. उपोषण काय आपण पाहतोय गिरीश महाजन माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत. अण्णांसोबत त्यांनी चर्चा केली, त्यांची भेट घेतली. चर्चेमध्ये नेमकं काय काय घडलं हे गिरीश महाजन सांगता आहेत. बहुतांश मागण्या या सरकारनं अण्णांच्या मान्य केल्याचं यावेळेला गिरीश महाजन म्हणतायत. मात्र पुन्हा एकदा राज्य सरकारतर्फे लेखी पत्र अण्णांना देण्यात येईल. 5वा दिवस आहे अण्णांच्या उपोषणाचा. प्रकृती खालावतीये, वजन कमी होत आहे, त्यामुळं डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली होती. आता अण्णा सरकारच्या या भूमिकेवर नेमकी आपली काय भूमिका मांडतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. गिरीश महाजन आत्ताच काय म्हणाले ते आपण पाहिलं. मात्र त्यापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील अण्णा हजारेंची भेट घेतली होती. अण्णांच्या उपोषणाला, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं देखील अण्णांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली होती. अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही वेळापूर्वीच अण्णांची भेट घेतली. काय नेमकं विखे पाटील म्हणाले पाहूया. म्हणजे 5व्या दिवशी गिरीश महाजन आले, काय सांगा? सरकार दुर्लक्ष करत नाही, असं की सरकार कोणत्याच विषयात गंभीर नाही आहे. शेवटी 2013 साली जो लोकपालचा कायदा आपण संमत केला आहे मागच्या आघाडी UPA सरकारनं, आणि त्याच्यावर ह्या सगळ्या विरोधकांनी त्यावेळच्या, मग भाजपचे होते, अन्य मंडळी होती, त्याचं मोठं भांडवल केलं होतं की हा कायदा आणायला पाहिजे किंवा अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आज 5 वर्ष झाले केंद्रामध्ये सरकार बदलून भाजपचं सरकार येऊन,
परंतु त्यांनी पूर्णतः ह्या बिलामध्ये तर लोकपालाची नेमणुकी संदर्भात अंमलबजावणी करण्याऐवजी कायद्यामध्ये अधिक ढील देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक निर्णय हा जनतेशी केंद्राच्या राज्य सरकारने एक प्रकारचा विश्वासघात केल्याची भावनाच आज सगळे जनमानसामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की अण्णांचा जो निर्धार होता ह्या सगळ्या आंदोलन करण्यापाठीमागचा तोच होता की अनेक वेळा आश्वासनं देऊन झाली पण त्याची कुठेही अंमलबजावणी झाली नाही. मागच्या UPA सरकारच्या विरोधात जनआंदोलन उभं करण्याचा जरी त्यावेळी झालं त्याचा फायदा ज्या लोकांनी आज सत्ता मिळवताना घेतला ते मात्र आज अण्णांना विसरून गेलेले आहेत आणि त्या आंदोलनाची पार्श्वभूमी काय होती त्याचा त्यांना विसर पडलेला आहे. मुळातच देशाच्या जनतेच्या संबंधी काही मूलभूत निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये सरकारला कुठल्या प्रकारचं सरकारमध्ये इच्छाशक्ती नाही आहे आणि म्हणून आज ह्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना उद्याच्या लढ्याची तयारी करण्यासाठी अण्णांनी आता हे उपोषण सोडावं. आमचं पूर्ण पाठिंबा त्यांना आहेच आहे आणि विशेष करून जी प्रमुख मागणी होती एकतर परवा दिवशी सरकारने कायदा घाईगडबडीत केला. मुख्यमंत्र्यांचं कार्यालय बरोबर विरोधी पक्ष नेत्याचंही कार्यालय आणावं तर मी त्याचं जाहीरपणे स्वागत केलं आहे की आमचं कारभारच पारदर्शक आहे. त्यामुळं विरोधी पक्ष नेत्याचा कार्यालय त्याच्या लोकपाला याच्यामध्ये यावं याच्यासंबंधी आमचं काहीच उलट मी त्याचं स्वागत केलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं जी मागणी अनेक दिवसापासून होती स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याबद्दलची पण आज केंद्र सरकारनं या संबंधात फक्त शेतकऱ्यांना 6,000 रुपये देऊन वर्षाला त्याची शेतकऱ्याची आमच्या देशातल्या शेतकऱ्याची भळवण करण्याचं काम केलं आहे. परंतु जो मूळ विषय होता की ज्या सगळ्या शेती व्यवस्थेला स्थैर्य देण्याबद्दलच्या संबंधी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याबद्दल त्याचे एक शब्दही मान्य अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात काढला नाही. किंबहुना त्यानंतरही मान्य प्रधानमंत्र्यांनी सुद्धा तशा प्रकारचं जनतेला कुठं आश्वासन दिलेलं नाही. म्हणून उद्धव ठाकरेंनी देखील पत्र पाठवलेलं आहे. साधारण केंद्राशी निगडीत आहेत. आपलं कोणी केंद्राचं अण्णांची भेट घ्यायला येणार नाही. आता मी आज अण्णांशी चर्चा केली आम्ही. आता मी लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे. मी आज आमचे लोकसभेचे जे नेते आहेत आमचे मान्य खरगे साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मान्य खासदार अशोकराव चव्हाण त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. आता ह्या झालेल्या चर्चेचा सारांश त्यांना मी सांगणार आहे आणि मग त्यानंतर पुढं काय निर्णय करायचा तर शेवटी केंद्र नेतृत्वाला त्याबद्दल निर्णय करावा लागेल. उद्धव ठाकरेंनी देखील पत्र पाठवलेलं आहे. मात्र काँग्रेस आता अण्णांच्या बरोबर उतरणार आहे का रोडवर? काँग्रेसचे कार्यकर्ते अण्णांच्या सपोर्टमध्ये राज्यभरामध्ये देशभरामध्ये उतरतील असं की या संबंधीचा निर्णय आम्ही पाठिंबा दिलाच आहे. उद्या जनतेशी या सरकारनं विश्वासघात केला त्याविरोधात आम्ही रस्त्यावर अगोदर आहोतच आहे. मग तो आमचा आक्रोश मेळावा होता जनसंघर्ष यात्रेच्या निमित्तानं होता. त्यामुळे उद्या ह्या अण्णांच्या मागण्या ज्या आहेत ह्या सुद्धा जनतेच्या हिताच्याच आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याच्या संबंधी आमची कुठलाच अडचण नाही. आम्ही त्याही बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर राहू याच्याबद्दल काही संदेह नाही. उद्धव ठाकरेंनी पत्र पाठवलं आहे. अण्णांच्या जीवाची खेळू नका तर त्याला भाजप म्हणते अण्णांच्या जीवाची काळजी आम्हाला राजकारण करू नका. असं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकच आहेत ते. एकाने फक्त हे सत्तेत टिकून राहण्याचं फक्त सोंग आहे. वास्तविक शिवसेनेला एवढी अण्णांची काळजी होते. शिवसेनेला राज्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची एवढी आतापर्यंत काळजी होते. राज्यातल्या दुष्काळी जनतेबद्दल एवढी सहानुभूती प्रत्येक दाखवतात. आपल्या स्वतःच्या आघाडी युतीतल्या मित्रपक्षावर सातत्याने टीका करतात. मग जर ते सरकार भारतीय जनता पक्ष जर अपयशी आहे त्यांना जर खात्री असेल की त्यांच्याकडून प्रश्न सुटत नाही मग शिवसेना हे सत्तेत का टिकून आहे? त्यांनी जर एवढी त्यांना काळजी असेल तर माझी उद्धवजना या निमित्तानं आव्हान आहे की आजच त्यांनी ही शेतकऱ्यांच्या राज्याच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने सरकारमधून बाहेर पडावं आणि मग तुमची भावना तुमची भूमिका प्रामाणिक आहे असे लोक समजतील. नाही आमचा तोच समज करून देण्यात आलेला आहे की या नवीन आता जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री विद्यमान आणि विरोधी पक्ष नेत्यांचं कार्यालय त्यामध्ये यावं. अजून आम्हाला कागद पाहायला मिळाले नाही पण माजी मुख्यमंत्री कशाला पाहिजे?
विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना सुद्धा या लोक आयुक्ताच्या कक्षेत आणावं ना. आपल्याला जनतेकरता कारभार करायचा आहे, पारदर्शकता आपली आहे त्याच्यामध्ये. अण्णांची तीच मागणी आहे. ते स्वतःकरता काही आंदोलन करत नाही. या देशामध्ये या भ्रष्टाचाराचं निर्मूलन व्हावं, लोकविमुख कारभार व्हावा, पारदर्शकता यावी आणि त्याचबरोबर देशातल्या वाढत्या आत्महत्येची चिंता आहे म्हणूनच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी. मला वाटतं ह्या अतिशय रास्त मागण्या आहेत आणि त्यासाठी मात्र दुर्दैवानं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रति गंभीर कधीच नव्हतं. हे आपण रोज पाहतो. तर आपण पाहिलं काय म्हणाले विखे पाटील. उपोषण सोडावं यासाठी अण्णांची मनधरणी करण्यात येते, मात्र अण्णा उपोषणावर ठाम आहेत असं देखील समजतं आहे. गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रियेमध्ये हेच म्हटलंय. 5वा दिवस आहे अण्णांच्या उपोषणाचा. गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेतली, सरकारची बाजू मांडली. सरकारनं शक्य त्या सगळ्या मागण्या मान्य केल्याचं यावेळेला गिरीश महाजन म्हणाले. मात्र अण्णा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.